भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट एमआयडीसी मध्ये सुरू असल्याचा विषय आमदार सतेज पाटील यांनी समोर आणलाय। एमआयडीसीच्या रिकाम्या जागेतील प्लॉटची विक्री केली जाते। मिलाप नावाच्या ऑनलाईन साईटद्वारे कागलमधील एक विषय लवकरच उघड केला जाणार आहे। मात्र रॅकेट कोल्हापूरपुरतं मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर सुरू असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। एका बाजूला उद्योग यावेत म्हणून रेड कार्पेट टाकलं जाते, दावोसला जाऊन दौरे केले जातात। दुसऱ्या बाजूला 5,000, 10,000, 20,000, 25,000 स्क्वेअर फीट ज्याला जागा पाहिजे त्याला त्या ठिकाणी जागा मिळत नाही। कागल एमआयडीसी मध्ये मोकळ्या जागा आहेत, एजंटांचा सुळसुळाट चालू आहे। अमक्या एजंटला भेटला, आता मी पुढच्या 1-2 दिवसात एजंटांची नावं, त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत हे सांगणार आहे। एजंटाला भेटलं की त्या ठिकाणी ताबडतोब प्लॉट त्या ठिकाणी दिला जातो। मग ती मिलाप नावाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे? त्या मिलाप ऑनलाईन पोर्टल जो केलेला आहे बोगस आहे, त्याच्यातून काही साध्य होत नाही। मिलापवर लॉक केलं जातं आणि मग त्या लोकांना एजंट कॉन्टॅक्ट करतात की तू मिलापवर जरी भरला असलं तरी आमची पूर्तता केल्याशिवाय तुला पुढे प्लॉट मिळणार नाही। हे एक मोठं षडयंत्र आहे। मी 2 दिवसांना आरोनच्या बरोबर बैठक घेणार आहे आणि नेमकं तुम्ही प्लॉट्स किती रिकामे आहेत, काय कशासाठी दिले होते, काय केलं होतं याची सगळी माहिती घेणार आहे। एक मोठा भ्रष्टाचाराचं रॅकेट या एमआयडीसी मध्ये कार्यान्वित आहे। हे फक्त कागलपुरतं मर्यादित नाही आहे, कोल्हापूर पुरतं आहे, तर राज्यामध्ये हा या ठिकाणी एक ट्रेंड झालेला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।